आणि थेट जाऊयात दादरमधील चैत्यभूमीच्या परिसरामध्ये आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वीच आता पोलिसांनी एक एक करून सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। महिला आंदोलकांना एक एक करून पोलीस या ठिकाणी ताब्यात घेत आहेत। अनेक तरुण मुलं मुली देखील आपल्याला या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। मात्र या सर्व आंदोलकांना पोलिसांनी एक एक करून आता ताब्यात घेतलेलं आहे। मोठ्या संख्येने राज्य राखीव पोलीस दल या ठिकाणी दाखल झालेलं आहे। दादरमधील चैत्यभूमीच्या परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात येत होतं। दिल्लीमध्ये सध्या या घडामोडी घडत आहेत। ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये संसदेवरील हा धडक मोर्चा निघालेला आहे, मात्र पोलिसांनी तिथे दिल्लीत विद्यार्थ्यांवर आंदोलकांवर लाठीचार्ज केलेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। त्याचाच एक निषेध म्हणून आपण पाहतोय मुंबईतील दादरमधील या चैत्यभूमीच्या परिसरात आंदोलन सुरू होताच त्यांना ताब्यात घेतलंय। आता सोनम वांगचुकांना ज्या प्रकारे उचललं गेलंय त्या प्रकारे डिटेन्शन चुकीचं आहे आणि आता आम्ही सगळे त्याच्या निषेधार्थ नाही, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। सध्या सत्ता जी माजुरडेपणा करताय की सगळ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालाय, त्याची जिम्मेदारी कोण घेणार? आणि ह्या सगळ्या गोष्टी काय भूमिका आहे नेमकी? वेगवेगळ्या घोषणाबाजी सुरू आहे। काही पण घोषणा असल्या तरी शेवटी सरकार विरुद्धचा रोष व्यक्त होतो आहे असं मला वाटते। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माझं हे मत आहे की आता हे आंदोलन केवळ सोनम वांगचुकचं राहिलं नाही, आता हे आंदोलन केवळ अभिजित दिपकेचं राहिलं नाही, विद्यार्थ्यांनी हे आंदोलन ताब्यात घेतलेलं आहे। प्रत्येक विद्यार्थी आता नेता आहे आणि त्यामुळे आता मला वाटतं की भारतभर हे आंदोलन पोचलेलं आहे। भारतात सगळीकडे आंदोलन सुरू झालेलं आहे। नरेंद्र मोदींनाच राजीनामा आता द्यावा लागेल। अंजुम भाई, मला माहिती आहे ज्यावेळेस सगळ्या संघटना समविचारी एकत्र येतात आंदोलन मोठं होतं, आताही तेच दिसतंय। आता तरी सरकार झुकेल की नाही? बघा, सरकार एकदम निर्लज्ज आहे। या लोकांना गोरगरीब विद्यार्थ्यांचा काही देणं घेणं नाही। और साध्या व्यक्तींना त्या ठिकाणी त्यांनी लाठी हल्ला केलेला आहे, त्याला लाज सुद्धा वाटली नाही। अशा पद्धतीने दडपशाहीने जर सरकार काम करत असेल तर मला वाटतं भविष्यामध्ये कधी टिकणार नाही। आणि जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही आज जे आहे त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला आम्ही समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलो। कारण या लोकांनी ज्या पद्धतीने तिथं नीट परीक्षामध्ये घोटाळा केलेला आहे, साधा प्रधान यांना राजीनामा देता येत नाही, कशासाठी त्याला थांबून ठेवलेला आहे, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आपण बघू शकतो हे सगळी जुनी जाणती मंडळी आहेत सगळ्या आंदोलनातली। हे सगळं आपण बघू शकतो ही सगळी मंडळी। आता आपण पलीकडल्या याच्यात जाऊन बघू तिकडे नेमकी कुठली मंडळी आंदोलन करतात। म्हणजे जवळपास डाव्या संघटना तर आहेत, पण आंबेडकरी विचाराच्याही संघटना आंदोलनात सगळ्या सहभागी, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ही सगळी म्हणजे विद्यार्थी तर आहेतच आहेत, म्हणजे ह्या सगळ्या मंडळ्या या ठिकाणी तिकडे डंबाळ्यांचा आवाज येतोय मला। म्हणजे सगळी संघटना या सगळ्या मंडळीतनं आपण वाट काढत, कारण सगळ्या संघटना सगळ्यांना कव्हरेज दिलं गेलं पाहिजे म्हणून त्या आपला प्रयत्न आहे। या सगळ्या भूमिका आहेत। नेमकं आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी सांची गर्जी एक मिनिट, हे आपलं मनोगत व्यक्त करते। मी वाट काढत पोहोचतोय डंबाळ्यांपाशी। नेमकं ताई एक मिनिट राहुल, काय भूमिका आहे? वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या आंदोलन आपण इकडे येऊ ना, या ना। विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे बोलायला आली आहे। बोला। सगळे एक आहेत, फक्त नियोजनाचा अभाव असल्यामुळे वेगवेगळे आंदोलन दिसत आहेत, पण सगळे एका आंदोलनामध्ये आहेत। आमच्या सगळ्यांची डिमांड त्यांची भूमिका मागणी एक आहे, एकदम स्पष्ट मागणी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याची जबाबदारी घेतली पाहिजे, ही अतिशय स्पष्टपणे इथं काही वेगळ्या भूमिका आहेत। आमची भूमिका एकच आहे की देशभरामध्ये जो शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार माजलाय त्याची जिम्मेदारी घेऊन कुणीतरी राजीनामा दिला पाहिजे। आज नीट पेपर फुटीमध्ये घोटाळा झाला, 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान जर राजीनामा देत नसेल ते आंदोलन बेमुदत सुरू झाले। सोनम वांगचुक सर असेल, अभिजित दिपके सर असेल, हे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन दिल्लीमध्ये करत होते, पण त्यांचं आंदोलन दडपण्याचं तुम्ही काम केलंय। अरे हा देश आंदोलनातून स्वातंत्र्य झालेला आहे, संविधानानं आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिलेला
झालेला आहे तो जर तुम्ही दडपण्याचं काम करत असाल तर हा देशातला तरुण ऐकणार नाही. आज इथं हजारोच्या संख्येने तरुण जमले, हे संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या शहरामध्ये जमत आहेत आणि कुठेतरी ह्या ताकदीनं हे जे आंदोलन सुरू आहे त्याचा परिणाम नक्कीच जाणवेल आणि सरकारला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागेल. काय सांगाल तुम्ही कुठल्या भूमिकेतून आले? सर, जसं आधी सगळ्यांनी सांगितलंय की हे जे काही आंदोलन सुरू आहे, हे जे पेपर फुटीचे प्रकरण संपूर्ण देशभर सुरू आहे. महाराष्ट्रातही आपण अनेक परीक्षांचे पेपर फुटलेले बघितलेले आहेत. आता रिसेंटली 2 परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत. तर आमची एक प्रमुख मागणी आहे की जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी ह्या सगळ्या पेपर फुटीचे उत्तरदायित्व घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. कारण ही सरकार शिक्षण विरोधी सरकार आहे, विद्यार्थी विरोधी सरकार आहे आणि यांना फक्त श्रीमंतांच्या मुलांनाच शिकू द्यायचं आहे, गरिबांच्या मुलांना शिकू द्यायचं नाही. त्याच्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे आणि एक सर्वसामान्य घरातली विद्यार्थिनी म्हणून माझी एकच सरकारला मागणी आहे की या बेजबाबदार शिक्षण मंत्र्याचा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. नाही, या सर्व जरी वेगवेगळ्या विचारांच्या संघटना एकत्र आल्या असल्या त्यामुळे थोडं समज आवाज असला तरी सगळ्यांची मागणी एकच आहे ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. बीजेपीनं स्पष्ट केला आहे.